नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सहान-पाल्ले पूल धोक्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे। सहान-पाल्ले पूल धोक्याच्या उंबरठ्यावर, प्रशासन दुर्घटनेची वाट पाहत आहे का? अलिबाग तालुक्यातील सहान-पाल्ले मार्गावरील महत्त्वाचा पूल सध्या गंभीर अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पुलाच्या बाजूची संरक्षक दगडी भिंत कोसळली असून अनेक ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्यावर आल्या आहेत। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून दुरुस्ती सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी पुलाची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे। नागाव, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धनकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांची ही जीवनवाहिनी मानली जाते। पुलावर 16 टनापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी असल्याचे फलक आहेत, मात्र प्रत्यक्षात 30 ते 40 टन वजनाची अवजड वाहने सर्रास धावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। सुधागडमधील आमनोली पूल दुर्घटना ताजी असतानाही प्रशासनाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विनोद नाईक यांनी इशारा दिला आहे की पाल्ले पुलाची अवस्था ही केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आहे। भविष्यात दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। आता प्रश्न एकच, दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार की त्याआधीच ठोस पावले उचलणार? आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।